हा ताई नमस्ते, नदाब बोलतो लोकप्रधान चॅनल. नमस्कार भैया, बोला ना. आता आचारसंहिता घोषित झालेली आहे, एकंदरीत प्रतिक्रिया काय राहणार आहे ताई? आजपासून संपूर्ण राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता जाहीर केलेली आहे. आणि मला वाटतं की आपल्या सोलापूरकरांसाठी तर आनंदाची गोष्ट आहे की जानेवारी महिन्यामध्ये 14-15 तारीख मध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा असते आणि तेव्हाच मतदान होणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच मतमोजणी सुद्धा होणार आहे. तर मला वाटतं एका बाजूला गड्ड्यावरती शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा भरलेली असेल, दुसरीकडे लोकशाहीची सगळ्यात मोठी यात्रा ही महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं भरलेली असणार आहे. आणि मला नक्की विश्वास वाटतो की या 29 महापालिकांच्या वरती महायुतीचा भगवा फडकेल हा विश्वास आम्हाला वाटतो. तर एकंदरीत जर पाहिलं तर फार कमी वेळ आहे, तर जे तिकीट डिस्ट्रीब्युशन जे प्रोग्राम राहणार आहे, कार्यक्रम राहणार आहे, कसं हँडल करणार तुम्ही? बरोबर आहे, वेळ हा अत्यंत कमी आहे, परंतु निवडणुका जाहीर झाल्यानंतर कामाला लागणारा पक्ष हा शिवसेना नाहीये. तर शिवसेना ही एक चळवळ आहे, म्हणजे तहान लागल्यावर कधीच विहीर खणायची नसते किंवा निवडणुका जाहीर झाल्यानंतरच कामाला लागायचं, झोपेतनं उठायचं, अशा पद्धतीचं काम आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब कधीच करत नाहीत. ते जनतेसाठी 24/7 अवेलेबल असतात. त्यामुळे आमचे सगळे कार्यकर्ते सतत काम करतात. त्यामुळे वेळ जरी कमी असला तरी आम्ही 24/7 सतत कामात असल्यामुळे मला विश्वास वाटतोय की आम्ही जनतेपर्यंत आमचा विचार पोहोचवू शकू आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहतील. तर एकंदरीत सर्व जनतेना आणि जे काही इच्छुक उमेदवार आहेत, शिवसैनिकांना तुमचा काय आव्हान राहणार आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून? आपल्या खरं तर चॅनलचा मी आभार मानू इच्छिते की समस्त महाराष्ट्रातल्या जनतेशी आणि विशेष करून सोलापूरकरांशी मला संवाद साधता येतोय. सगळ्या शिवसैनिकांना हेच सांगेन की हा भगवा स्वाभिमानी विचार आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या काही योजना आणल्या, मग ती लाडकी बहीण असेल, लाडकी लेक असेल, मुलींचं उच्च शिक्षण मोफत असेल, लाडका भाऊ असेल, त्या सगळ्या ताकदीने आपल्याला जनतेच्या पर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्यामुळे नक्कीच ते आपल्या सोबत राहतील. मला सर्व मतदारांना सुद्धा हीच विनंती करायची आहे की महापालिकेची निवडणूक ही रोजच्या प्रश्नांची गटर, वॉटर, मीटर, नळ, पाणी ह्याची आहे. तर आपण योग्य उमेदवारांना मतदान करावं आणि महायुतीच्या सोबत उभं राहावं असं आवाहन मी मतदारांना सुद्धा करू इच्छिते. खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी जुळला आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी बोलला आणि नंतर आपण जे 2-3 दिवसा झाल्यानंतर आपण सविस्तर चर्चा करू.